फक्त आता 99% राजकारण 1% समाजकार्य कुठेतरी पाहायला मिळत आहे. आणि पात्रताहीन अनेक लोक आहेत जे 17 पक्षांमधून फिरून तिथे आलेले आहेत. आता हे कुठेतरी विचार संपलेली शिवसेना यामध्ये आता आपलं मन रमत नाही, म्हणून मी आज माझ्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. कसली बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना, इथे तर सगळेच ठेकेदार झालेत, असा थेट घरचा आहेर देत अहिल्यानगरमध्ये महिला पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला रामराम ठोकला. तब्बल 34 वर्ष शिवसेनेत काम करणाऱ्या विमल पुंडे यांनी राजीनामा देताना शिंदे गटाच्या कार्यपद्धतीवरच गंभीर सवाल उपस्थित केले. पक्षात 1% कार्यकर्ता तर 99% ठेकेदार आहेत, असा थेट आरोप त्यांनी केला. आणि धक्कादायक म्हणजे विमल पुंडे यांच्यासोबत आणखी 4 महिला पदाधिकाऱ्यांनीही आपल्या पदांचे राजीनामे दिलेत. त्यामुळे अहिल्यानगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेतील अंतर्गत नाराजी आता चव्हाट्यावर आली आहे. विमल पुंडे या शिवसेनेच्या उत्तर विभाग महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख होत्या. त्यांनी थेट उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे आपला राजीनामा पाठवलाय. त्यांच्यासोबत शहर संघटिका कमल नरोडे, उपशहर प्रमुख उर्मिला लोळगे, विभाग प्रमुख रुपाली महाडिक आणि प्रीती शिंदे यांनीही राजीनामे दिले. मात्र या सगळ्या नाराजी मागे नेमकं कारण काय? तर शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांच्या शिर्डी दौऱ्यात काही पदाधिकाऱ्यांनी केलेल्या गोंधळावरून हा वाद चिघळल्याचं समोर आलं. हा गोंधळ पक्षाच्या हितासाठी नव्हता, तर काही जणांच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी होता, असा गंभीर आरोप विमल पुंडे यांनी केलाय. निष्ठा, विचार आणि तत्वांवर उभा असलेला शिवसैनिक हीच पक्षाची खरी ताकद आहे. मात्र काही पदाधिकाऱ्यांच्या वर्तनामुळे सर्वसामान्य पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याची खंत त्यांनी राजीनामा पत्रातून व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर भविष्यातही अशा घटना घडत राहण्याची शक्यता असल्यानं शिवसेनेत राहून महिला पदाधिकाऱ्यांना काम करणं अवघड झालंय, असंही त्यांनी म्हटलंय. त्यामुळे आपण आणि इतर महिला पदाधिकारी शिवसेनेच्या बैठका आणि कार्यक्रमांवर बहिष्कार टाकत असल्याचं सांगत शिवसेनेला जय महाराष्ट्र करत आहोत, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली. विशेष म्हणजे विमल पुंडे यांनी 1992 पासून तब्बल 34 वर्ष शिवसेनेत काम केलंय. महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यापासून नगरसेविका होण्यापर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास राहिला. सर्वसामान्य परिस्थितीतून राजकारणात येत त्यांनी साखर सम्राटांना आव्हान दिलं आणि त्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या. पण आज तब्बल 34 वर्षांनंतर त्याच शिवसेनेला त्या जय महाराष्ट्र करतायत. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर पक्षाचं काम अपेक्षित पद्धतीनं होत नसल्याची नाराजीही त्यांनी व्यक्त केली आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आर्थिक बळ दिलं जात आहे, पण त्यातून पक्ष विस्ताराऐवजी गटबाजी आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संघर्ष वाढतोय, असा आरोप त्यांनी केला. आता या सगळ्या प्रकरणामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसमोर अहिल्यानगरमध्ये मोठा प्रश्न उभा राहिला आहे. 5 महिला पदाधिकाऱ्यांचे एकाच वेळी राजीनामे, पक्षात 1% सामाजिक कार्यकर्ते आणि 99% ठेकेदार असल्याचा आरोप आणि 34 वर्ष पक्षात काम केलेल्या पदाधिकाऱ्यांकडूनच थेट जय महाराष्ट्र. आता एकनाथ शिंदे या नाराज पदाधिकाऱ्यांच्या आरोपांवर काय भूमिका घेतात? पक्षातील ही नाराजी थांबवण्यासाठी काय पावलं उचलली जातात? आणि अहिल्यानगरमधील ही बंडाची ठिणगी आणखी कुठपर्यंत पोहोचते, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.